गुड मॉर्निंग स्टुडंट. वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण गणित हा भाग अभ्यासाला घेतलेला आहे आणि या भागातील व्यवहारी अपूर्णांक आणि त्यावरील क्रिया याचा आपण प्रॅक्टिस घेत आहोत. व्यवहारी अपूर्णांक आणि त्यावरील क्रिया. व्यवहारी अपूर्णांक आणि त्यावरील क्रिया. व्यवहारी अपूर्णांक हा खूप महत्त्वाचा असा भाग आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला खूप चांगल्या रीतीने समजून घ्यावा लागेल. समजून घेतल्याच्या नंतर किंवा याच्या अगोदर मी काही इन्स्ट्रक्शन दिलेले होत्या की कोणत्या पद्धतीने हे सोडवले जातात, तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि ही प्रॅक्टिस जी आहे तर प्रॅक्टिस ही तुम्ही मन लावून करा, आपल्या आपल्या वहीमध्ये लिहित चला. तर पहिलं उदाहरण जे आहे नंबर 1, सुरेशला अशोकच्या पगाराच्या 2/3 व 2/3च्या 3/4 पट पगार मिळतो. सुरेशचा पगार 1200 रुपये असेल. 1200 रुपये असल्यास अशोकचा पगार किती? अशोकचा पगार किती? तर याचे 4 पर्याय दिलेले असतात. नंबर 1 2400 रुपये. नंबर 2 1600 रुपये. नंबर 3 1800 रुपये आणि नंबर 4 2000 रुपये. तर ह्या 4 पर्यायापैकी एक पर्याय जे आहे तर तो बरोबर आहे. तेवढा पगार हा अशोकचा आहे. तर तो आपल्याला या कॅल्क्युलेशन करून किंवा हे गणित सोडवून आपल्याला तो पगार काढायचा आहे. समजा अशोकचा पगार आपण काय करू, एक्स मानू. समजा अशोकचा पगार एक्स मानू. आपल्याला त्याचा पगार काढायचा आहे. त्याचा पगार आपल्याला माहीत नाही, म्हणून आपण किती काढायचं मांडायचे ते एक्स मानू. सुरेशचा पगार 2/3 गुणिले एक्स. आता एक्स हा अशोकचा पगार आहे ना, तर मग याच्या किती पट आहेत? 3/4 पट आहे. 3/4 पट आहे. 3/4 पट बरोबर ती सांगितलं त्यांनी. तर मग याचं कॅल्क्युलेशन करून घ्या, आपल्याला करता येईल त्याचं. 3 दुनी 6 आणि 3 4 त्रिक 12. मग आता आपल्याला काय करायचं आहे, एक्सची किंमत काढायची ना. एक्स बरोबर 6/12. 6/12. मग काय येईल आता, 6 1 6 आणि 6 2 12. म्हणजेच x/2 ही काय झाली याची
किंमत आलेली आहे. परंतु सुरेशचा पगार किती आहे? 1200 रुपये. सुरेशचा पगार 1200 रुपये आहे. सुरेशचा पगार 1200 रुपये. मग त्या नियमानुसार की आपल्याला काय करावं लागतं? x/2 बरोबर 1200 रुपये. तर आता आपल्याला हे सोडावं लागेल. तर आता आपल्याला काय, याच्यातून आपल्याला एक्सची किंमत मिळून जाईल. आता हे x/2 असल्यामुळं हे इकडे गेल्याच्यानंतर काय होतील? हे गुणिले होतील. म्हणजेच x बरोबर 1200 गुणिले 2 म्हणजेच 12 दोन्ही 24, 2400 रुपये. हा कोणाचा पगार निघाला? हा अशोकचा पगार निघाला. अशोकचा पगार किती मानलेला आहे आपण? x, म्हणजे एक्सची किंमत किती निघालेली आहे? 2400. म्हणून उत्तर क्रमांक 1 हे बरोबर आहे की अशोकचा पगार बरोबर 2400 रुपये. तर आता नेक्स्ट उदाहरण बघा. नंबर 2, संक्षिप्त करा. संक्षिप्त करा किंवा संक्षिप्त रूप द्या असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो की कशाला संक्षिप्त रूप द्यायचं आहे? 13/5 अधिक 4/3 कंस बंद भागिले दुसऱ्या कंसामध्ये 13/10 अधिक 2/3. तर आता हा कंस सुरुवातीला आपल्याला कंस सोडून घ्यावा लागतो. म्हणजे याच्यातली जी काही या व्यवहारी अपूर्णांक जे आहेत, व्यवहारी अपूर्णांक आहेत, यांची काय करायची आपल्याला इथं बेरीज करून घ्यायची आहे. तर मग हे कंस सोडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे आपण अगोदर जसे तसं लिहून काढा. 13/5 अधिक 4/3 कंस भागिले 13/10 अधिक 2/3. हे 10 लक्षात ठेवा. हां, तर आता आपण सुरुवातीला हा कंस सोडू आणि नंतर हा कंस सोडू, मग आपल्याला याचं उत्तर मिळून जाईल. याचे सुद्धा असे प्रत्येकाचे पर्याय 4 दिलेले आहेत. तर ह्या पर्याय न देता मी तुम्हाला डायरेक्ट याचं उत्तर कसं काढायचं तर ते सांगत आहे तुम्हाला. अगोदर कंस सोडून घ्या. 13/5 तर आपल्याला छेद समान करण्यासाठी काय करावं लागेल? इथं आपल्याला 13/3 आणि इथं 5/3 म्हणजे इथं ज्या संख्येला गुणलं तिथं त्याच संख्येनं इथं गुणायचं. आता अधिक 4/5 आणि 3/5 हा झाला आपला पहिला कंस. पहिला कंस आपण या पद्धतीनं सोडून घेतलेला आहे. किंवा याला आपण असं कंससुद्धा ठेवू शकतो. इथं भागिलेचं चिन्ह द्या आणि लगेच हा दुसरा इथं कंस सोडवायला सुरुवात करायची आपण. इथं 13. आता याचे सुद्धा छेद समान नाहीत म्हणून आपल्याला काय करावं लागतील? छेद समान करून घ्यावे लागतील. 13/3 आणि इथं 10/3 अधिक 2/10 आणि 3/10 म्हणजे याचे छेद काय होतील? हे समान होऊन जातील. समान झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावरच्या क्रिया करता येत असतं. तर बघा आता हे 13/33 अधिक 5/20 आलं लक्षात? ही क्रिया आपण केलेली याची गुणाकाराची
गुणाकार करून इथं आपण लिहिलेले आहे. छेद इथं किती आला 3×5 15. आता भागिलेचं चिन्ह द्या, कंसाच्या बाहेर घेऊन टाका हे आणि नंतर चिन्ह देऊन टाका. 33 39 अधिक हे 10 आहेत बघा, 10 दोन्ही 20 आणि यांचा छेद किती आला आता 10 त्रिक 30. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. म्हणजेच आता यांची काय होईल बेरीज 59 छेद 15 भागिले 59 छेद 30. मग आता हे सोडत असताना काय करावं लागतं आपल्याला 59 छेद 15. आता हे भागिलेचं उलट काय करायचं गुणिले करून टाकायचं, म्हणजेच 30 छेद 59. मग काय होईल हे करतील 59 एक न भाग दिला आपल्याला आणि ही 15 1 15 15 दोन्ही 30 15 दोन्ही 30. तर मग आपलं उत्तर किती येतं याचं उत्तर येतं 2 एवढं याचं उत्तर येतं. याला संक्षिप्त रूप दिल्याच्यानंतर याचं उत्तर किती येतं 2. म्हणून हे तुम्ही असं तुम्ही लक्षात ठेवायचं. ह्या क्रिया कशा सोडवलेल्या आहेत तर ही तुम्ही लक्षात घ्या आणि या पद्धतीने त्याचं उत्तर काढायला तुम्ही काही हरकत नाही. आता आपण तिसरं उदाहरण बघू. तीन नंबरचं उदाहरण बघा. 1/3 चा 3/5 बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे आणि 4 पर्याय दिलेले आहेत. नंबर 1 1/5, नंबर 2 9/5, नंबर 3 5/9 आणि नंबर 4 14/15. तर आपल्याला याच्यातला शोधून काढायचा. स्पष्टीकरण बघा. आता आपण स्पष्टीकरण कसं स्पष्ट करायचं आपण याला. तर आपल्याला आता 1/3 किती आहे 1/3 3/5 किती असा विचारलेला आहे प्रश्न आहे. मग असा सोडत असताना काय करावं लागतं माहिती आहे का अगोदर 1/3 जशी असं लिहा आणि चा लिहिलेला आहे म्हणून गुणिलेले आहे 3/5 किती असा विचारलेला आहे प्रश्न आपल्याला. 3/5 किती मग हे सोडून टाका आपण. 3 1 3 आणि 3 1 3 आणि 3/5 15. तर याचा काय लिहायचा असा गुणाकार येईल. मग आता याला पुन्हा संक्षिप्त द्यायचं 3 1 3 3/5 15 म्हणजेच 1/5. 1/5 हे काय आलं याचं उत्तर आलेलं आहे. मग 1/5 हा पर्याय कोणता आहे तर 1/5 हा 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. म्हणून हे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. त्याचबरोबर आता चौथं उदाहरण घ्या. ज्या संख्येचा 1/5 हा 300 आहे 1/5 हा 300 आहे. तर तिचा 1/3 1/3 किती होईल ज्या संख्येचा 1/5 हा 300 आहे
1/5 किती आहे? 300 आहे. तर 1/3 किती होईल? तर असा प्रश्न विचारलेला आहे. तर पर्याय क्रमांक 1 दिलेले आहे 100, नंबर 2 300, नंबर 3 400, नंबर 4 500. तर बघा आता किती असेल तरी आपल्याला ते शोधून काढायचे. 1/5चा 300 आहे. तर मग 1/3चा किती? तर मग आपण काय समजू आता? ती संख्या समजा ती संख्या आपण काय मानू? एक्स मानू. आपल्याला माहीत नाही म्हणजे ती आपण काय करू? एक्स मानू. मग एक्सचा असं लिहावं लागणार आपल्याला. एक्सचा किती विचारलेला आहे त्यांनी? एक्सचा 1/5. एक्सचा 1/5 बरोबर 300 आहे. 1/5चा 300 आहे. म्हणून एक्स गुणिले 1/5 बरोबर 300 बरोबर 1/300. म्हणून एक्स बरोबर 300. एक्स बरोबर 300 गुणिले 5. 300 गुणिले 5 बरोबर 3×5 15. 1500. म्हणून ती संख्या कोणती आहे? ती संख्या बरोबर 1500. तर मग आता आपल्याला 1/3चा विचारला आहे ना, म्हणून आपल्याला 1/3चा काढावं लागेल. मग 1/3 मग ती संख्या बरोबर किती? 1500 आहे. मग 1500 गुणिले 1/3. तर मग काय लिहितं? 3×1 3. 3×5 15. म्हणजेच ती किती येईल? 500. मग 500 हा पर्याय क्रमांक किती आहे? 500 हा पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणून हे आपलं चौथं उत्तर बरोबर आहे. तर हे सर्वचे सर्व गणित तुमच्या लक्षात आलेले असतील. या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा. तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करत चला. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांना तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला सुद्धा विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.